ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। याचकाचा भार घेऊन येर झार, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम विपोत करू प्रथम। दुसरे चरणा संसारिया, तवच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळे विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं। तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं। वंदे महापुरुष ते चरणारविंदं। श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, पावलो सांभाळा उतरी। अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा असून या अभंगातून तुकोबराय भगवंताकडे प्रेमाची मागणी करतात। विठ्ठल 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 64वे वर्ष आहे ना। हा, आजचा कीर्तनकार म्हणजे अपघाती आलेला आहे, ॲक्सिडेंटली इंग्लिशमध्ये सांगायचं झालं। गेली 64 वर्ष ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवून दिलेला आहे, अशा मार्गावरती आपण आस्थागायत चालत आहोत, चालणार आहेत आणि चालतच राहणार आहेत। कारण या परिसराला लाभलेले रत्न म्हणजे संत ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज, संत भीमसिंह बाबा, इकडे चाकरकर माऊली आहेत। या संतांनी दाखवून दिलेला जो मार्ग आहे, इको एक पॉइंट वरच ठेवा, बाकी सगळं काढून टाका, फक्त थोडा एक पॉइंटचा। विठ्ठल 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 विठ्ठल। तोच मार्ग आपण एवढे वर्ष झालं, आता 64 वर्ष, किती जवळपास 3 पिढ्या गेल्यात। 20 वर्षाची एक पिढी धरली जाते, तशी 20-25 वर्षाची जवळपास 3 पिढ्या गेलेल्या आहेत। म्हणजे पिढीचं गणित करत असताना 25 वर्ष धरलं जातं, बरोबर। तुम्ही म्हणाल महाराज 100 वर्ष धरलं जातं, 100 वर्षामध्ये तेवढ्या 4 पिढ्या येतात। एक जनरेशन येतं, दुसरं जनरेशन जायला लागतं, त्याच्या पाठीमागं तिसरं जनरेशन तयार होतं। संत भगवान बाबांनी प्रारंभ करून दिलेला आपला हा सप्ताह, ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आहे, आज त्यांच्याच दरबारात सेवा करण्याचा योग आहे। मकरध्वज भगवान आम्ही पुराणामध्ये ऐकलेलो होतो, आज मला आयडिया पण नव्हती की मकरध्वज भगवंताची मूर्ती इथे आहे। जे
वायुनंदन जे आहेत पवनसुत हनुमान त्यांचे चिरंजीव, बरोबर. पुराणामध्ये ऐकलेलं होतं आम्ही की मकरध्वज असे असे झाले, आज पाहायला मिळाले. त्याचं कारणच असं असावं बहुतेक. उद्या जन्म आहे ना, हा जन्माच्या आदल्या दिवशी दर्शन घडावं अशी मला वाटते माऊलींची आणि बाबांची इच्छा असावी, बाकी काही नाही. विठ्ठला आणि ज्यांना आम्ही यूट्यूबवरती ऐकायचो, आता खरं बोलायला काय, मला तर काय भीती नाही आहे. अक्षरशः ज्यांना मी यूट्यूबवरती ऐकलेलं आहे, आज तीच गुणीजन मंडळी प्रत्यक्ष आज मला दर्शन यांचं लाभलं. आता हे कीर्तनातून मी कधी बोलत नाही, पण मंडळीच अशी आहे की आता 5 मिनिटापूर्वी असं वाटत होतं की जणू काय आता आभाळ आलेलं आहे. हा सगळीकडे झाकलेलंच होतं दिवसभर. बरं इथंच झाकलेलं होतं असं नाही, जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण झाकलेलंच होतं. पण झाकलेल्या ह्याच्यामध्ये वादळासह गारपीट कशी होते ते इकडनं कळालं. आणि यूट्यूबवरती ऐकल्यानंतर असं वाटायचं कधीतरी यांचा दर्शनाचा योग येईल. आणि आज मकरध्वज भगवंताने तो योग जीवनामध्ये आणला. यांचं एकदा दर्शन झालं. खूप गुणीजन मंडळी आहे, आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही. याच्यातून जर सुटले काही तर कीर्तन झाल्यानंतर महाराजांना गाठल्याशिवाय राहत नाहीत. हा प्रकार आता माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलाय. विठाला 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 विठाला. प्रसंग हा मागणीपर आहे. अभंगातून तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात. मागणी करण्याचा प्रसंग निर्माण झाला तुकोबरायांच्या जीवनामध्ये. जर तुकोबरायांचं जीवन पाहिलं तर मागण्यासारखं नव्हतं. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आमच्या वडिलांनी ज्या पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने तुकोबराय म्हणतात आम्ही वागत होतो. मागणं हे आम्हाला शोभत नव्हतं, तरी तुकोबराय मागणी करतात. त्याचं कारण असं आहे, सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आजतागायत जीव मात्र प्राणी हा मागतच आहे. जीव म्हणण्यापेक्षा जीव सगळे आले, वाक्याला तडा जाऊ शकतो. मनुष्य मात्र जो प्राणी आहे तो आजतागायत मागणीच करत आहे. मग त्याची मागणी कोणत्या पद्धतीची असेल ते सांगता येत नाही. काहींना सत्तेचा मोह असेल, काहींना धनाचा मोह असेल, जसं की आता लाडकी बहीणचा मोह आहे, नाही का. एक तिकडे दक्षिण भारतामध्ये काय झालं होतं, एका सरकारने नुसतं आश्वासन दिलं होतं, आम्ही जेव्हा जिंकून येऊ तुमच्या खात्यावरती 4-4 हजार रुपये जमा होणार. निवडणुकीच्या अगोदर रांगा लागलेल्या होत्या फॉर्म भरण्यासाठी. आणि निवडणुका झाल्यानंतर सरकार आल्याचं काही चाहूल लागलाच नाही, सरकार पडलं. ज्यांच्या आश्वासन कसं असतं आणि मागणीसाठी माणसं भुलतात. त्यांना माहिती आहे 4 हजार घेऊन आपण वोट कुणाला टाकणार आहेत. ज्याच्या घेतलेत त्यांना टाकतो का, बोला ना. नाही टाकत आपण, एवढे इमानदार आपण आहोत. विठाला विठाला विठाला. त्याचं कारण असं आहे, सवय लावलेली. मागणी तुम्ही प्रत्येकाकडनं करता. नेता गावात आल्यानंतर मागणी करत नाही असं होत नाही बरं का. नेता जर गावात आला ना त्याच्याकडनं मागणी होते. बरं दुसऱ्या पार्टीचा आल्यानंतर त्याच्याकडनं मागत नाहीत का. बरं असे काही गावं आहेत महाराज, आता मी हे गाव नसेल मला माहिती आहे चिंचवण, पण असे काही गावं आम्ही पाहिलेले आहेत. 4-4 नेते त्या गावामध्ये येतात. आलेल्या नेत्यांना जे मतदार आहेत त्यांचं एकच आश्वासन असतं, आमचं वोट तुम्हालाच आहे. आणि त्या नेत्याला पण तेवढं पुरतं बरं वाटतं. तो मत मागायला आलेला आहे. मागणं बरं, वोट देणारा आहे त्याची मागणी नाही असं नाही. मग असं का आहे तर माऊली ज्ञानोबराय समजून सांगतात. माऊली म्हणतात ही मागणी प्रत्येक जीवाची आहे, मागत नाही जीव असं नाही आहे. माऊली ज्ञानोबराय आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढे जाऊन सांगतात.
प्रत्येक जीवाची मागणी आहे सत्ता पाहिजे. सत्ता नकोय असा एकही माणूस शोधून सापडत नाही. तुम्ही शोधा. ज्याला सत्तेची अपेक्षा नाहीये असा एकही माणूस शोधून सापडत नाही. अरुण महाराज, नाही कोणती सत्ता भेटली तर घरची सत्ता तरी पाहिजेच ना. जर घरची सत्ता बायकोच्या हातात गेल्यावर नाही कळलं ना, कळेल अशा भाषेमध्ये सांगतो. जर घरामध्ये कमवणारा जर मुलगा असेल ना, घरामध्ये कमवणारा मुलगा आहे आणि त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे, लक्षपूर्वक आहे का, कमवणारा आहे, नुकतंच लग्न झालेलं आहे, महिना भरला त्याच्या हातात पगार आला, पगार कुणाकडे देईल? संभ्रम आहे यांच्यात. कारण हे जर म्हटले बायकोच्या हातात देऊ तर तिकडे आई बसलेली असेल, आणि आईच्या हातात देऊ म्हटलं तर इकडे वडील बसलेले असतील. नियम आहे, जर मुलगा कमवणारा असेल तर तो पगार, बोला की विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल. मराठी तर कळते का नाही माझी, एवढं सांगा फक्त, बाकी काय नाही. एक तर माझी मराठी वेगळी आहे पहिलीच. मुलगा कमवणारा आहे तो पगार नियमाप्रमाणे, गृहस्थी नियमाप्रमाणे तो वडिलाच्या हातामध्ये द्यायला पाहिजे. बरोबर? सत्तेची अपेक्षा असते. पण त्याच घरामध्ये त्या मुलाची आई असते. त्या आईला असं वाटतं बापाच्या हातात देण्यापेक्षा तो पगार माझ्या हातात दिला पाहिजे. वाटत नाही? बोला ना, लाडकी बहीण. आणि भावापेक्षा बहिणीची संख्या जास्त आहे आज. कालच कुठंतरी कीर्तनात बोललो होतो, आपल्याच बीडमध्ये, नागापूरमध्ये असा सभामंडप होता महाराज. कीर्तनाला सुरुवात झाली, अक्षरशः समोर बसलेली माणसं अगदी म्हणजे पुरुष मंडळी एकदम कमी होती आणि पूर्ण सभामंडप स्त्रियांनी भरलेला होता. नंतर माझ्या लक्षात आलं असं का. कुठेही पाहिलं की स्त्रिया अग्रेसर आहेत आताच्या काळात. कुठेही पहा स्त्रियांची संख्या कमी नाहीये. आता उद्या 14 तारीख आहे, बघा बरं, एकही देव कोरा सोडत, त्यांची संख्या आहे. कामामध्ये त्यांचीच संख्या आहे. भाकर घालण्यामध्ये तेच अग्रेसर आहेत. शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर जाण्यासाठी तेच अग्रेसर आहेत. मग सरकारला का वाटू नये की लाडकी बहीण योजना त्यांना देऊ नये? भाऊ कधी पाहिलं तर मागच आहे ना, म्हणून सरकारने नियम काढलेला आहे बहिणीला पुढे घाला. हे त्या आईला असं वाटतं की मुलांनी आपल्या हातात दिलं पाहिजे. नुकतीच लग्न होऊन आलेले त्याची बायको असते, त्या बायकोला वाटतं की आलेला पगार माझ्या हातात दिला पाहिजे. एका सामान्य घरातली सत्ता सांगतोय. जर ही प्रत्येकाला वाटतं की घर मी चालवलं पाहिजे, घर माझ्या हाताच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, ही सामान्य सत्ता असेल तर गावापासून सुरुवात केल्यानंतर दिल्लीपर्यंत बोलू नये कीर्तनातून. सरपंचाला वाटतं, बोला ना, पंचायत जिंकल्यानंतर त्याला वाटतं जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पुढे प्रधानमंत्री घालू आपण डायरेक्ट. प्रधानमंत्री, राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा त्याची अपेक्षा असते की जगाचा जी संघटना आहे हा त्याचा अध्यक्ष झालो पाहिजे. माऊली ज्ञानोबा एक पाऊल पुढे जाऊन सांगतात, माऊली म्हणतात ही जर सामान्य माणसाची मागणी आहे तर माऊली म्हणतात त्याला एवढी मागणी नाहीये, जगस्पृहे आस्पद. माऊली ज्ञानोबा म्हणतात काय, एक सार्वभौमपद, या जगाची सत्ता माझ्या हातात असली पाहिजे, ही मागणी आहे. आणि दुसरी मागणी एवढी भयंकर आहे महाराज, न मरणे निर्विवाद जगा पडिये. विठाला कीर्तनाला बसलेल्या माणसापैकी कुणाला वाटतं आता कीर्तन संपल्यानंतर आपली अंत्ययात्रा निघावी? आहे कोणी? एखादा हात उचलून सांगावं की महाराज आज तुमचं कीर्तन ऐकलं, आता मला देवाने घेऊन जावं.
मर हा बोल न साहाती, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये, आवडतं मागणी आहे. आणि मागणी ही त्याच्या वयानुसार बदलत असते. लहान मुलाची मागणी चॉकलेटपर्यंत असते, त्याच्या पुढे त्याची मागणी नाही. नाही महाराज, अलीकडचा काळ थोडा अँड्रॉइडचा आला, मोबाईल हातात दिल्यानंतर शांत बसतं. आताची आई तेच करते. आताच्या आईला काय अंगाई येत नाही. काय झालंय का? विठाला विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला. थोडक्यात सांगायचं झालं तर आताची आई म्हणजे डिजिटल आई. बाळाला नुसतं स्क्रीन दाखवलं आणि एखादं गाणं लावून दिलं की बाळ आपोआप पाळण्यात खेळायला लागतं. त्या बाळाची मागणी चॉकलेटपर्यंत आहे. तोच बाळ जेव्हा तरुण अवस्थेमध्ये येतो, शाळेला जायला लागतो, चॉकलेट मागणारा मुलगा आता सायकलवर येतो. तो तेव्हा चॉकलेटची मागणी करत नाही. वय बदललं की ज्ञान बदलतं आणि ज्ञानानुसार त्याची मागणी बदलते. मागणी बदलते. तरुण मुलगा जेव्हा कॉलेजला जायला लागतो तेव्हा सायकलवर जात नाही. मुलगा बदलला का? मुलगा तोच आहे, फक्त वयामध्ये बदल झाला आणि त्याची मागणी बदलली. तेव्हा त्याची मागणी बुलेटची असते. बुलेट किंवा रेसर गाडी काय असेल ते, 4 व्हीलर. तोच मुलगा जेव्हा वयामध्ये येतो त्या मुलाची मागणी बुलेटची राहत नाही. सासऱ्याकडनं फक्त आता फक्त मुलगीचीच मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला आता मुलगी भेटत कारणीभूत कोण आहे? आपणच आहे. मुलगी भेटत नाही त्याच्या कारणीभूत तुम्ही थोडं भूतकाळामध्ये जा, आपणच आहेत. आताच्या मुलांना मुलगी भेटत नाही. का भेटत नाही? मागणी बदलली. मुलीच्या वडिलाची मागणी बदलली. मागणी सोडू नका, मागणीपर प्रकरण आहे. आता इथे लग्न झालेली आमची महाराज मंडळी पण आहेत, बरेच आहे. बरं, त्या मुलीच्या वडिलाची मागणी आहे महाराज की मुलगा शिकलेला असावा. साहजिक आहे, आताच्या काळामध्ये मुलगा शिकलेला असावा हे कोणत्या बापाला वाटत नाही की ज्याला आपण मुलगी देणार आहेत तो शिकलेला असावा, चांगला पकवाज वादक असावा, आहे का नाही? त्याला जरी तो कलाकार असला तरी त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस असावी. बरं, ज्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे त्या वडिलाला विचारलं मुलगी द्या ना, काय हरकत आहे? तो म्हणतो सर्व्हिस असून तो मुलगा शहरामध्ये राहणारा असावा. बरं ठीक आहे, सर्व्हिस लागली म्हणून तो शहरामध्ये जातो. सहसा लोक पुण्याकडेच जातात. नगर, नाशिक चांगली सिटी निवडून पाहून तिकडे जातात. नाही झालं तर ट्रान्सफर करून घेतात. बरं, शहरामध्ये राहणारा आहे, सरकारी नोकरी आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, मग आता मुलगी द्यायला काय हरकत आहे? मुलीचा बाप म्हणतो एवढं असून मुलाला शेती असावी. आणि सुरुवातीची मागणी काय होती मुलाची? घरी 50 एकर शेती आहे, मुलगी द्या. तेव्हा तोच मुलीचा बाप म्हणतो नुसती शेती असून चालत नाही, नोकरी पाहिजे. बरं, आता घरी 50 एकर शेती आहे, सरकारी नोकरी आहे, मुलगा शहरात राहणारा आहे, तरी मुलीचा बाप म्हणतो जर यदा कदाचित माझी मुलगी दिवाळीला सासरी आली तर शेतात जाणार. मग शेती कशाला पाहिजे? मागणी. त्याचं एकदा लग्न झालं, संसारात गुंतलं ना, संसारामध्ये एवढं गुरफटून जातो की स्वतःचं सुख बाजूला ठेवून संसार सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतो. या धावपळीमध्ये त्याचं जीवन जगणं राहून जातं. एक दिवस म्हातारपण येतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण ज्याच्यासाठी धावपळ केलेली आहे ते सगळं शून्य आहे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुखी यज्ञावला, हिंडता दिशा चिन पावला, माया विष्णेला जीव माझा, माझ द्वैत ज्ञान
प्रवास केलाय, तुम्हाला सुख मिळालं का? हा सगळ्यांचा अनुभव आहे. तुकोबरा एवढं सुंदर समजून सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा म्हणजे काय हो? बोला ना. मागणी आहे, त्या वस्तूची मागणी आहे. तुम्हाला वाटलं लग्न झाल्यानंतर सुख मिळतं. आता 6 दिवस सगळ्या महाराजांनी सांगून गेले संसार, तरी लोक संसार करतात, तरी तुम्ही संसार करतात. का करतात? त्याचा अर्थ एकच आहे, दुःख तुम्हाला पचनी पडले, बाकी काही नाही. नाही बायको बोलली ना, अर्धी भाकर गोड लागत नाही महाराज. नवऱ्याला डाऊट येतो, आज कस काय प्रेमाने बोलते. मग तो कॅलेंडर तपासतो, सण कुठला जवळ आलाय काय. विठाला विठ्ठल विठ्ठल दुःख पचनी पडलं म्हणून तुम्हाला तुमचं अस्तित्व कळलं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. अस्तित्व तुम्ही तुमच्या हाताने लहान करून घेतलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला खरंच संसार करून समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, मग ते सुखाचं ठिकाण अभंगाचं पहिलं चरण आहे. ठाकरसे द्वारी, ठाकरसे द्वारी, भिकारी भयात भिकारी, ठाकरसे द्वारी हो भयात भिकारी, हो भयात भिकारी, कभी ककाई देवा, कभी ककाई देवा. ठाकरसेदारी उभयाच कविकारी उभयाच कविकारी, ठाकरसेदारी उभयाच कविकारी उभयाच कविकारी, माझा भिकारी देवा, माझा भिकारी देवा. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर तुकोबराय पत्ता देतात ना. ठाकलोसे द्वारी उभा, या अभंगामध्ये इतका गोडवा आहे ना महाराज. ज्याच्या दारामध्ये उभा राहायला पाहिजे, अगोदर याचं ज्ञान असलं पाहिजे, असा अर्थ आहे. ज्याच्या दारामध्ये उभं राहायचं आहे, आपण ज्याच्या दारामध्ये जाऊन उभे राहणार आहोत, त्याचं अगोदर ज्ञान पाहिजे. आपण कुणाच्या दारात उभा राहतो हा भाग वेगळा आहे, आणि कुणाच्या राहतो आता कीर्तनातून नको सांगायला. तुकोबराय म्हणतात, ठाकलोसे द्वारी, कुठे? देवाच्या दारात मी उभा आहे. उभा शब्दाचा अर्थ होतो तत्पर. थोडं एक पॉइंट इको द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. उभा म्हणजे तत्पर. तत्पर शब्दाचा अर्थ असा होतो, एकही इंद्रिय त्याचं संसाराकडे झुकलेलं नाही, याचा अर्थ आहे तत्पर. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर सावधान. म्हणजे तुम्ही ज्याच्या दारामध्ये उभे आहात तिथं सावधानतेने उभे राहायचं. तुकोबराय आपल्याला शिकवतात, ठाकलोसे द्वारी उभा. पण ज्याच्या दारात उभा राहतो आपण, उभा राहत असताना आपली लायकी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपण काय करतो? ज्याच्या दारात मागायला जातो ना, जात असताना इस्त्रीचे कपडे घालून जातो, बटन लावलेले नसतात, त्याच्या समोर जाऊन कॉलर उडवतो. ए सावकार, 1,00,000 रुपयाची मदत करतो का? आता इथं डायलॉग नको व्हायला पिक्चर मधला, कीर्तनाचं स्टेज आहे. नाही देत ना, मराठवाड्यातला एकच शब्द आहे, तुझा विठ्ठल. मराठी कळते का नाही मला माहिती नाही. पुढचं तुम्ही रिकाम्या जागा तुम्ही भरत चला. तू देत नाही ना तुझा, हा असं नाही. स्वतःची योग्यता माहिती पाहिजे, तेव्हा सावकार तुमच्यावर प्रसन्न होईल, देण्यासाठी तो सरसावेल. तुकोबराय म्हणतात, याचक भिकारी.
आणि उभा राहिलेलं द्वार हे भगवंताचं आहे. तुकोबाराय संसारिकाच्या द्वारामध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. संसाराचा अनुभव ऑलरेडी तुकोबारायांना होता. विठले हे चित्त प्रपंचापासून. बरं, एवढं जाळूनी संसारा बैसलो अंगणी, तुकोबाराय म्हणतात मी जर संसार जाळून अंगणात आलोय, अंगणात म्हणजे सगळ्या ह्याच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे, पुन्हा तुकोबाराय संसाराच्या दारामध्ये जाऊन उभे राहणार नाहीत. ज्याच्या दारामध्ये उभे आहेत तो जगाचा मालक आहे. इथे आपण चुकतो. आपल्याला माहिती नाही का ज्यांच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर सगळं काय मिळतं. जर मिळत नसतं तर माऊली ज्ञानोबाराय बोललेच नसते. तेने मुक्तीच्या चारी साधेल्या मुक्तीचारी साधेल्या तिने मुक्तीचारी साधेल्या तिने मुक्ती देवाची ये द्वारी उभाच भरी तन मुक्तीचारी साधेल्या तेने मुक्तीचारी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तेणे मुक्तीचारी साधी येल्या. कुणाच्या दारात? शेतकऱ्याच्या नाही, देवाची द्वारी उभा क्षणभरी. इथे आपण चुकतो, नाही त्या दारामध्ये उभे राहतो. तुकोबाराय म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, जर तुम्ही देवाचं दार सोडून संतांचं दार सोडून इतरांच्या दारामध्ये जर उभे राहिलात, अपमान झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांना आपण जीवनदान दिलेलं आहे, आत्मा म्हणजे पोरग म्हणजे कोण? तुमचा मुलगा. आत्मा म्हणजे पोरग म्हणजे तुमचा आत्मा असतो. सॉरी, पोरग तुमचा आत्मा आहे, तुमच्यापासून जन्माला आलेला आहे, ज्याला तुम्ही मोठं केलेलं आहे, शिक्षणासाठी खर्च केला आहे. बरं, असं कोणता मुलगा आहे मला शोधून सापडा की त्याला नोकरी लागल्यानंतर असं बोलला की बाबा आता मला नोकरी लागली, मी माझे पैसे जमा करतो, मी स्वतः लग्न करतो. आपल्या मराठवाड्यात तर सापडणार नाही महाराज. त्या बापाची 1-2 एकर नुसत्या डीजे साठी खर्च झाल्याशिवाय त्याला समाधान होत नाही. होते का? नाही. तरीही बाप त्याच्यासाठी पैसे जमा ठेवतो, त्याचं लग्न लावून देतो, त्याचा संसार मांडून देतो. एवढं होऊन सुद्धा तुम्हाला कळत नाही की ज्याच्या दारामध्ये जाऊन उभा राहायला पाहिजे, तुम्ही विसरून गेलात की त्याला मोठं तुम्ही केलंय. तुम्ही स्वतंत्र होते, पुन्हा पारतंत्र्यामध्ये पडण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरलात. तुमच्यापासून तो तयार झालेला आहे, त्याला तुम्ही मोठं केलेलं आहे, त्याला चालायला शिकवलेलं आहे. पुन्हा त्याच मुलाच्या दारात जाऊन उभा राहायची काय गरज आहे अर्ध्या भाकरीसाठी? नाही ना कळत? जर तुम्ही त्याला मोठं करू शकता, शेवटच्या आयुष्याची शिदोरी पण जमा करून ठेवा ना. शेवटच्या क्षणामध्ये त्याच्या दारामध्ये जाऊन नको हात पसरायला. एकदा का त्याच्या दारामध्ये जाऊन तुम्ही हात पसरलात ना महाराज, अपमान झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आज अनाथ आश्रम सगळे भरलेले आहेत. कोविडच्या काळापासून त्यांना जास्त गिराईक आलं. आई वडील नकोशे झाले सगळ्यांना. चूक कुणाची आहे? तुमचं ज्ञान तुमचं ज्ञान तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. विठ्ठल 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 तुमचं ज्ञान तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. ज्याच्या दारात जाऊन उभा राहू नये अशा मुलाच्या दारात जाऊन उभे राहिलात, अपमान झाल्याशिवाय राहत नाही. हे मी बोलतोय ते माझ्या मनाने नाही बोलत, ह्याच्यावरती तुकोबारायचे प्रमाण आहेत.
बरं बायकोच्या दारात जाऊन उभे राहा, बोला ना. बायको महाराज निसर्गाचा नियम आहे, जोपर्यंत पुरुषाचे हातपाय चालतात, कमवणारा असतो तोपर्यंत पुरुषाला मान आहे. एकदा का तो हातपाय गाळून एका कोपऱ्यात बसला ना, बाईल म्हणे खर मरता तरी बरे. नाशिले घर प्रमाण थोडं उकलून सांगू का? कोण म्हणते? बाईल. बाईल म्हणजे कोण? बायको. मरता तरी कशामुळे? घर ज्यांनी आयुष्यभर कष्ट केलं, जिच्यासाठी घर बांधलं, त्याच घरामध्ये तुमची किंमत आहे की तुम्ही घर नाश करताय. ती म्हणते कोण? बोलायला घाबरता काय कीर्तनात? ती म्हणते बाईल म्हणे, जिच्या स्वाभिमानासाठी तुम्ही, आता थोडं प्रखरच बोलतो, वय कमी आहे तरी पण, जिच्या स्वाभिमानासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेलं आहे, जिचं अस्तित्व तुमच्यामुळे आहे, ती म्हणते खरं. खरं खरं नाही हा, नुसतं खरं. खरं शब्दाचा अर्थ वा विठ्ठल. कोण म्हणतंय? आणि तिच्या दारात जाऊन उभं राहायचंय. तुकोबाराय म्हणतात अपमान, तुमच्या अस्तित्वाचा अपमान आहे. आपल्या नवऱ्याला गाढव म्हणावं इथपर्यंत माणसाने जगू नये. विठ्ठला. अहो महाराज जिकडे जाईल तिकडे तुकोबाराय सांगतात, धनदारा पुत्र जन इथे इथे सावध करतात तुकोबाराय. धनाच्या दारात जाऊन उभा राहिलात तर धन कायमस्वरूपी नाहीये, आज आहे तर उद्या नाही. अहो ज्याच्या इंडस्ट्रीमुळे लोकांचे शेअर वाढतात, कमी होतात, धनवान, ज्याची पॅन्ट आपण घालतो, गौतम सिंघानिया, पुढे सांगू का, सियाराम कंपनी, बरोबर, आज किरायाच्या घरामध्ये राहतो. टर्नओव्हर किती आहे त्याचा? 12,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि इथे आहे ना, निसर्ग माणूस महाराज बदला घेतल्याशिवाय राहत नाही. तुमचं कर्म तुमचा बदला घेत असतो. ज्या बापाला पैशापायी, प्रॉपर्टी पायी घराच्या बाहेर काढलं, किरायाच्या घरामध्ये, आज केस चालू आहे, किरायाच्या घरामध्ये ठेवलं, त्याच मुलाला त्याची पत्नी डिवोर्स घेत असताना प्रॉपर्टीमध्ये वाटा मागते. किती टक्के? बोला ना. अर्धा नाही महाराज, तिसरा हिस्सा. म्हणजे काय म्हणतात, एक हिस्सा नवऱ्याकडे आणि तिसरा हिस्सा तिच्याकडे. 75%. कुणाचं पाप आहे? केले कर्म झाले विठ्ठला विठ्ठला. तुम्ही ज्याच्या दारामध्ये उभे राहता, पैशाच्या दारामध्ये, ते का तुम्हाला शाश्वत नाहीये, तुमच्या सोबत येणारे नाहीये. कामापुरते ठीक आहे, आणि पैसा जास्त झाल्यानंतर, आपलं तर साधं उदाहरण आहे महाराज, जिथे रावणाचं डोकं खराब होऊ शकतं तिथे आपलं काय आलंय. आमचे गुरुजी सांगत असतात, ज्यांच्या आज्ञेमुळे मला आज इथे या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे, गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा, त्यांची आज्ञा मिळाली की तुम्हाला चिंचवणला जायचं आहे आणि कीर्तन करायचं आहे. 2च शब्द. त्या शब्दावरती इथे धावत धावत आलो. त्यांचं म्हणणं आहे, पैसा आल्यानंतर रावणाचे डोकं बदलू शकतं, मग आपण बोटामध्ये 1-2 तोळा घातल्यामुळे काय फरक पडणार आहे? पुन्हा पंक्तीमध्ये याचा जोर असतो, वाडा इकडं बुंदी, जाऊ द्या तिकडे भाजी, ह्या बोटात एक घातलेली असते आणि इकडच्या बोटात एक. तुकोबाराय म्हणतात, पैशाच्या दारात सुद्धा उभा राहू नका. कारण मानवी जीवन असं आहे, तुम्ही ज्या ज्या वयाच्या स्टेजमध्ये जाल ना, तिथे तिथे सावध होण्याचे संकेत फक्त संतांनी दिलेले आहे. तिथे सावध केलेलं आहे की तुम्ही या मार्गाने जाऊ नका. आज तुकोबाराय तेच सांगतात, जर तुम्ही दार चुकलात तर तुम्हाला दुःख भोगावं लागेल. आणि माणसं मरावी म्हणून सुद्धा नवस करणारी आहेत बरं का, ज्यांच्या दारामध्ये तुम्ही पडता ना. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, घरचे तर वैतागतात,
पण शेजारी पाजारी सुद्धा मराव शेजारी म्हणती मरेल का मेला शेजारी म्हणती मरेल का मेला शेजारी म्हणती मरेल का मेला शेजारी म्हणती मरेल आणि येला कंटाळा येणे आमा आणि येला कंटाळा येणे आमा आणि याला कंटाळा येणे आम्हा आणि याला कंटाळा येणे आम्हा वैतागलेले घरचे म्हणतात मेला पाहिजे. हे तर त्यांची अपेक्षाच आहे, तुम्ही मेलं पाहिजे. हा सगळं पुरुषांवरती आहे. बघा आता किती जागे होतात. सगळे मागणी आहे की तुम्ही मेलं पाहिजे आणि याला कंटाळा येणे आम्हा. बरं माऊलींना विचारलं, माऊली खरंच का कंटाळा येतो? माऊली म्हणतात घरचे तर वैतागतात पण नवसी होते इतरे. इतरे म्हणजे शेजारचे पाजारचे नवस करतात की तुम्ही गेलं पाहिजे. इथपर्यंत माणसाने जगू नये तुकोबाऱ्या म्हणतात. इथपर्यंत नाही. तुकोबाऱ्यांना विचारलं आपुले मरण पाहिले मी डोळा. हे संत आहेत. मग उभं राहायचं कुठं? देवाच्या द्वारात. देवाच्या दारात गेल्यानंतर सगळं काय मिळतं महाराज. तेने मुक्तिचारी साधी गेल्या मुक्ती तर मिळतेच, पण देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात. पण मागायचं काय? अभंगाचं दुसरं चरण. मज भीक काही देवा मज भीक काही देवा हो मज भीक काही देवा मज भीक काही देवा मज भीक काही एवढा सुंदर शब्द आहे. तुकोबराय म्हणतात मी तुझ्या दारात उभा आहे.
मागत असताना फक्त प्रेम मागितलंय, दुसरं काही नाही मागितलं. तुम्ही म्हणाल महाराज प्रेम मागितल्यानंतर कुठं काय मिळत असतं का हो? साधा प्रश्न आहे ना. जर समजा मी तुम्हाला प्रेम दिलं, फायदा काय? पोट थोडं भरणार आहे? भरणार आहे? आज संपूर्ण जगत एका गोष्टीसाठी धावपळ करत आहे, फक्त प्रेम मिळावं. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर पाई रे सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई म्हणजे कळतं ना का? कळत नाही. सगाई म्हणजे काय? बोला ना. सगाई म्हणजे नातं नाही, सगाई म्हणजे सोयरीक आहे. हा, नातं जिथं जोडलं जातं आणि ते सबसे ऊंची सगाई. आता कोणी कुणाशी जोडली, कुणाची झाली हे सांगण्यासाठी हे प्रमाण आहे तुकोबारायचं. प्रेम भातुके पाठवा. माझं बाकी काही नको. जे प्रेमासाठी आज संपूर्ण जगत धावतंय ना, ते प्रेम नाही. हा, ते प्रेम म्हणजे महाराज एका महिन्यामध्ये जुळलं जातं, दुसऱ्या महिन्यामध्ये एकत्र होतात, तिसऱ्या महिन्यामध्ये पळून जातात आणि चौथ्या महिन्यामध्ये घरी धरून आणतात. असलं प्रेम नाही. जे प्रेम मिळाल्यानंतर तुमचं अस्तित्व सुद्धा त्या प्रेमयुक्त व्यक्तीच्या तोडीला बसलं पाहिजे, ते प्रेम. नाही ना कळालं? जगाचा मालक समोर आहे, त्याच्या दारात तुकोबाराय उभं राहून त्याचं प्रेम मागतात. त्याचं प्रेम मागण्याचं कारण असं आहे महाराज, एखाद्या समर्थवान माणसाचं जर प्रेम मिळालं, एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं जर तुमच्यावरती प्रेम आलं ना, तुम्ही गरीब राहू शकत नाही. श्रीमंत माणूस आहे, तुमच्यावरती जीव बसला, जीव बसला म्हणजे तुमच्यावरती प्रेम आलं, तुम्ही गरीब आहात, तो तुम्हाला कधी गरीब ठेवत नाही. बरं, आपल्याकडे कळणाऱ्या ज्या भाषेमध्ये कळतं ना त्या भाषेत सांगतो. नगरसेवक आहे, एखाद्या पार्टीचा प्रचार करतो आणि त्याची मुख्यमंत्र्यासोबत ओळख आहे. संबंध कुठेही लावू नका, फक्त आपलं दृष्टांत पुरतं घ्या. नगरसेवक आहे, पार्टीचा प्रचार वगैरे करतो, झेंडे सगळं काही हातामध्ये घेऊन प्रचार करतो. मुख्यमंत्र्याची ओळख आहे आणि मुख्यमंत्र्याच्या मनामध्ये बसलेला आहे. मला असं वाटलं आता दिलंच काय विठ्ठल. आणि ते बोलले पण तसेच, जणू काय आता त्याच्या हातातच पडलंय. नगरसेवक आहे, मुख्यमंत्र्याच्या मनात जर बसला ना तो महाराज, नगरसेवक राहत नाही. याला म्हणतात प्रेम. जर हे व्यवहारातलं प्रेम आहे, जगाच्या मालकाचं प्रेम तुम्ही मिळवलं, विश्वरूप तुम्हाला दाखवल्याशिवाय राहत नाहीत. विडाला हा संवाद महाभारतामधला आहे. महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरुवात होतं, धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद आहे. 6व्या अध्यायामध्ये संजय बोलता बोलता सहज म्हणून जातो की जे आडमुठी तत्व फावले, राजा आपल्याला आतापर्यंत ऐकायला मिळालं नाही असं तत्वज्ञान ऐकायला मिळालं, पण राजा हा आंधळा होता. संजयाला माहितीच नाही की हा आंधळा आहे.
बरं, आंधळा असून असं म्हणतात सायकॉलॉजी अनुसार, आंधळ्याला जर दिसत नसलं तरी त्याचे कानं सगळं काही म्हणजे 100% काम करतात, त्याला आतलं कळतं. संजयाला विचारलं, तू सांगतोय राजाला, धृतराष्ट्राला सांगतोय, पण तो ऐकत असताना ऐकत होता का? संजय म्हणतो, मला वाटलं वरूनच आंधळा आहे, पण हा आतोही आंधळा. संजय म्हणतो, मी याला एवढं चांगलं तत्वज्ञान समजून सांगतोय. त्याच संजयाच्या मुखातले शब्द आहेत. तो म्हणतो, धृतराष्ट्र म्हणतो की तू समजून सांगतोय ना, मला हे नको सांगू की माझे मुलं आणि पंडूचे मुलं युद्धाकरिता गेलेले आहेत, त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते सांग. याला म्हणतात संसार. तोच संजय जेव्हा 11वा अध्याय सुरुवात होतो ना, संजय कबुली देतो, कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. इथं हा शब्द आहे. कारण ज्या भगवंताचं प्रेम भगवंतानी कुणालाच दिलेलं नाही. जाता जाता तुम्हाला कीर्तन नाही कळालं ना, एवढं एक गाठ बांधून ठेवा तुमच्या ठिकाणी. भगवंताचं स्वतः कबुली आहे. भगवंत म्हणतात, माझं जे निखिळ प्रेम आहे ना, मी फक्त भक्तासाठी राखून ठेवतो. बरोबर. विठाला देवा, तू प्रेमाचा पुतळा आहेस, पण द्यायचं कुणाला हे देव ठरवत असतो. सगळं आहे, पण द्यायचं कुणाला तो ठरवत असतो. कुणालाही देत नाही देव. नाही म्हणाल महाराज तुम्ही, जसं आम्ही बायकोला देतो, पैसा कमवून आणले की तिच्या हातात, खाऊ आणला की तिच्या हातात, कपडे आणले की तिच्या हातात, सगळं आमचा जीव, आमचं प्रेम बायकोवरती आहे. मग भगवंताचं नसेल का? भगवंतानं विचारलं, बरं का खरंच तुमचं बायकोवरती प्रेम आहे का? भगवंत म्हणतात, माऊली ज्ञानोबा समजून सांगतात, देवी लक्ष्मी एवढी जवळी. किती जवळ आहे? ती सुद्धा या प्रेमाला पात्र झाली नाही. मग कशाला पात्र झाली समजून घ्यावं. तेव्हा माऊली 750 वर्षापूर्वी सांगितलेला ओवीचा तुकडा आहे. माऊली म्हणतात, ती पाय धुवावयाच्या दैवा, इथून मन आलेली आहे. आपली मन पायाचं पायतन. हा विठाला स्वतःची बायको असून सुद्धा त्या प्रेमाला पात्र झाली नाही. मग भगवंताला विचारलं, हे प्रेम देता तुम्ही कोणाला? भगवंत म्हणतात, हे जे माझं शुद्ध प्रेम आहे, जे अनन्य भक्त आहेत त्यांच्यासाठी मी राखून ठेवलेलं आहे. काय राखून ठेवलेलं आहे? शेवटी शेकी वेचिले शरीर जे आहे, माऊली ज्ञानोबा म्हणतात, लक्ष्मीला देऊन टाकलं. ज्यांना जे पाहिजे होतं मुक्ती देऊन टाकली, मोक्ष देऊन टाकला, सगळं काही दिलं. फक्त माझ्या एकनिष्ठ भक्तासाठी सप्रेमळा लागी देख जतन केले म्हणतात. भगवंताचे शब्द आहेत. जो भक्त आहे त्याच्यासाठी मी प्रेम राखून ठेवलेलं आहे आणि त्यालाच देतो. आणि एकदा का समर्थाचं प्रेम मिळालं, तिथं काय महाराज, नुसता शब्द टाकला होता की देवा तुझं विश्वरूप कसं आहे पाहायचंय. जर नगरसेवक जर मंत्रिपदापर्यंत जाऊ शकतो, इथं तर जगाचा मालक आहे, त्याच्याकडे तुकोबाराय म्हणतात प्रेम मागावं. नाही महाराज, तुम्ही गेले पाऊण तास झालं एवढं समजून सांगताय, देवाच्या दारात उभं राहावं, देवाच्या दारात उभं राहावं. नाही, आम्हाला देवाचं दार कळत नाही. जरी कळालं ना, त्या भगवंताचं प्रेम ज्यांना मिळालेलं आहे अशा संतांच्या दारात जाऊन उभे राहा. सद्गुरू भगवान बाबांच्या दारात जाऊन उभे राहा. जगद्गुरू तुकोबारायांच्या दारात जाऊन उभे राहा. माऊली ज्ञानोबारायांच्या दारात जाऊन उभे राहा. का? ते प्रेमाचे भोगतेत. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती. तुझ मनाने कंटाळा, कंटाळा,
प्रेम असलेली व्यक्ती म्हणजे फक्त संत आहेत या पृथ्वी तलावर, आणि तेच संत तुम्हाला प्रेम देऊ शकतात. म्हणून आज आपण या मंडपामध्ये बसलो. जर भगवान बाबांनी ते प्रेम दिलं नसतं, परमार्थाच्या मार्गाला लावलं नसतं, तर आज मला वाटत नाही या सप्ताहाच्या जागी हा फड असता. इतिहास आहे, मी तरी बाहेरचा आहे, तुम्ही अनुभवलेला आहे. हा इतिहास आहे आपला. आपल्या घरामध्ये महाराज एक तारी होती. एक तारीवरती तर भजनं चांगले करतात, तुंतुणं होतं, तुंतुणं. आणि माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात, पाशिके पोती वागुरे वागुरा सुसाने चिकाटी खोचरा. आणि माऊली ज्ञानोबारांनी एक एक गोष्टीचं वर्णन केलं. एवढ्या गोष्टी आपल्या घरात होत्या. आणि महाराज मी अनुभव घेतलाय ग्रामीण भागातला, जिथे यात्रा भरतात ना, तिथल्या अनुभवी वयोवृद्ध माणसाचे अनुभव आहेत, बोल आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, महाराज जर गावामध्ये घुंगरू नाही वाजलं पिकलेल्या माणसाचे शब्द आहेत हा, आमच्या परमार्थातले पिकलेले नाही. इथे कडू पण जातं, पण त्यांचं कडू पण गेलेलंच नव्हतं. त्यांचे शब्द होते, जर महाराज घुंगरू नाही वाजला ना, पाऊस पडणार नाही. हा अनुभव मी घेतलाय. मला म्हणायचे, आता माझं पहिलं वर्ष होतं वाडीला, तेव्हा तिथले शिवरात्रीला यात्रा भरते. मग शिवरात्रीला त्यांचा प्रोग्राम असतो, छबिना, मग संध्याकाळी तमाशा. काठी टेकवत टेकवत एक म्हातारा आला. तो म्हटला, बाबा तुम्हाला आमची परंपरा माहिती नाही. मी म्हटलं कोणती परंपरा? ते म्हणे यात्रेला आमच्या इथे 2-4 छबिन्याच्या पुढे नाचायला 4 आणतात. बरं म्हटलं ठीक आहे, तुमची परंपरा आहे, मी नवीन आहे, आणि नवीन असल्यामुळे तुमच्या परंपरेला नको आपण हे द्यायला, शह द्यायला नको. नवीन माणसं, नवीन गाव, समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो थोडा. म्हणून मी म्हटलं तुमची परंपरा आहे जशी चालू द्या. पण सकाळी एक माणूस आला काठी टेकत टेकत. ते म्हणे छबिनाच्या पुढे तर 4 नाचणारेच आहेत, जसं वरातीला नाचतात. पण संध्याकाळी महाराज गावात घुंगरू वाजल्याशिवाय या वर्षी पाऊस पडणार. 3 वर्ष मी त्यांचं घुंगरूच वाजू दिलं नाही. त्या गावाला पावसाचीच कमी नाही. नंतर मी त्यांना म्हटलं आता घुंगरू कुठं गेलं? ते घुंगराचा परिणाम नाही, संतांच्या कृपेचा परिणाम आहे, प्रेमाचा परिणाम आहे. जर तुम्ही त्यांच्या छत्रछायेत, आज संपूर्ण महाराष्ट्र ग्वाही देतो, मी अनुभवतोय 7 तारखेपासून. आता इथं लाईव्ह चालू आहे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. ज्या ज्या गावांनी भगवान बाबांना वर्गणी दिलेली आहे ना, त्या गावामध्ये आजही काही कमी पडत नाही. हे संतांचे शब्द आहेत. मी म्हणत नाही तुम्हाला वर्गणी करा म्हणून, नाही तर तुम्ही वेगळा अर्थ काढाल की महाराज वर्गणी मागायला आले काय. आज लातूर जिल्ह्यामध्ये गेलात ना, धामणगाव म्हणून गाव आहे, काही संबंध नाही, आपण तर संबंधातले आहोत. लातूर कुठं आलं बघा. दुष्काळाच्या काळामध्ये भगवान बाबांनी तिथे आपले गुरं पाठवलेले होते. आणि संपूर्ण पाटील परिवार आहे. वारकरी संप्रदाय काय शिकवतो हे सांगतोय. माऊली ज्ञानोबाराय काय शिकवतात, पूर्ण पाटील समाज आहे. एक महिना भगवान बाबा त्या गावामध्ये राहिलेले आहेत. धामणगाव, उद्या मी जाणार आहे तिथं पहिल्यांदाच. धामणगावमध्ये एक महिना भगवान बाबा राहिलेले आहेत. ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे त्या गावामध्ये, पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. जाता जाता साधूचे शब्द होते, तुम्ही माझे दुष्काळामध्ये गुरं सांभाळलेले आहात. आजही तिथली पंगत असते बरं का गडावरती. शुद्ध वारीची एकादशी झाल्यानंतर द्वादशीला तिथे गडावरती पंगत असते धामणगावकरांची. ते म्हणतात, जाता जाता बाबांनी आमच्या गावाला फक्त एक शब्द दिला होता की इथून पुढे तुमच्या गावाला कशाची कमी पडणार नाही. दुष्काळी भाग होता, आज त्या गावामध्ये प्रत्येकाची बागायत आहे. मग अशा साधूच्या संगतीत या. जया अखंड जया तुझी प्रीती. कुणाला? संतांना. मजदे तयाची संगती, मागणी आहे. नाही देवाच्या दारात जाता आलं ना, संतांच्या जा. मग गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, याचकाचा भार घेऊ नये. एखाद्याच्या दारात गेल्यानंतर कुणाला पण वाटतं की हा मागणारा आलाय, चेहरे पडतात. मागणारा जर दारात आला ना, चेहरे पडतात माणसाचे.
तुकोबाराय म्हणतात याचकाचा भार. देवा तुम्ही जगाचे मालक आहात ना, तुम्ही सर्व सामर्थ्यवान आहात, याचकाचा भार घेऊ नये. मी याचक आहे, मागायला आलोय, प्रसाद मागत नाहीये. शेवटचं चरण. तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे दान, तुका प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके भातुके पाठवा. भातुके पाठवा, प्रेम प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा. प्रेम प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके प्रेम भातुके
प्रेम भातु के पांडव प्रेम भातु के पांडव प्रेम भातु के पांडव प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा पाठवा प्रेम भातु के पाठवा मज भिक खाई देवा मज भिक खाई देवा मज भिक खाई देवा मज भिक खाई शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय एवढं गोड सांगतात. तुकोबाराय म्हणतात, देवा मी दान मागण्यासाठी आलेलो आहे. इथं लक्ष असलं पाहिजे. मी प्रसाद मागण्यासाठी आलेलो नाहीये. तुका म्हणे दान. आणि दान अशी गोष्ट आहे महाराज, जे काही अपेक्षा न करता जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. जर एखादा याचक जर तुमच्या दारामध्ये आला, तुम्ही त्याला विचारता का तू कुठल्या तालुक्याचा आहेस, कोणत्या जिल्ह्याचा आहेस, महाराष्ट्राचा आहेस का बाहेरच्या राज्यातला आहेस, विचारलं जातं. म्हणजे गपचूप घरामध्ये जातात, शेरभर काय आणायचं आणून त्याच्या झोळीमध्ये ओतून देतात आणि तो निघून जातो. त्याचं नाव आहे दान. तुकोबाराय हुशार होते. तुकोबाराय म्हटले, देवा तुला असं वाटेल मी तुझ्या दारामध्ये उभा आहे, कदाचित तुला वाटत असेल की यांच्याकडनं काही सेवा करून घ्यावी. तुकोबाराय आठवण करून देतात, देवा मी याचक आहे, मागणारा याचक आहे आणि दान मागतोय, प्रसाद नाहीये. प्रसाद सेवा घेतल्यानंतर मिळतो, त्याचं नाव आहे प्रसाद. आणि दान योग्यता न पाहता दिलं जातं, त्याचं नाव आहे दान. सेवा घेतल्या वाचून. आता अलीकडे सेवा घेतल्या वाचून, हा, सेवा घेतल्याशिवाय काहीच होत नाही. अगोदर काहीतरी करायला लावतात, नंतर देतात, त्याला दान म्हणत नाहीत. मी याचक आहे, तुझ्या दारामध्ये उभा आहे, तू जगाचा मालक आहेस, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे, देता येत असेल तर दान दे. तुका म्हणे दान. सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे ज्ञान झालं पाहिजे. देवाच्या दारात मागणी करत असताना भगवंताकडे प्रेम मागावं, आणि एकदा प्रेम मिळाल्यानंतर तुमचं अस्तित्व चंद्रसूर्य असेपर्यंत नक्की टिकणार, याच्यामध्ये काही संशय नाही. एवढं प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंत निर्माण करोत, एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान श्री माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज, संत भीमसिंह बाबा आणि मकरध्वज भगवंताच्या चरणावरती श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर शास्त्रीजी बाबांच्या चरणावरती अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. विठोबा